सांगितलेलं आहे की माणसाने ज्ञानी असावं, पण केवळ ध्यान करून चालणार नाही, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ कर्माला महत्व दिलं आहे. पराक्रमाने कधीही फळामध्ये सुद्धा अधिकार कधीही नाही. जर आपल्याला असं वाटत असेल मी हे काम केल्यानंतर मला हे फळ मिळते, प्रश्नच नाहीये, पण ते सामान्य फळ असतं. पण ती क्रिया करून झाल्यानंतर त्या कर्मात एवढंच कळा मला काय मिळेल ते जाऊ, मला काय मिळेल हे करू, मला काय मिळेल सोपी विषय नाहीये, तो गमन अर्थ आहे त्याच्यामध्ये. परमेश्वर काय म्हणतात की तुम्ही एकदा कर्म करणं हे तुमच्या हातात आहे, तुम्ही स्वतंत्र आहात. परमेश्वर कधीही आपल्यामध्ये ढवळाढवळ करत नाही, ना आपल्या कर्मामध्ये, ना आपल्या विचारांमध्ये, ना आपल्या आचारांमध्ये. गोष्टींची सांगड घालून आपलं जीवन आचरण केलं पाहिजे. त्याच्यातच आपला उद्देश आहे, उज्ज्वल आहे. अर्थ ईश्वराने सांगितला तरी जर मी चूक राहिली असेल किंवा असं एक अर्धखाणी बोलल्यानंतर जर झालं असेल माझ्याकडे कोणाचा वशिला कोणाचा, पण आज बघतेच नाही म्हणून त्यांना आम्ही 1 तास दिला होता आणि 1 तासाचा उपयोग त्यांनी एवढा सुंदर केला. 1 तासात एकदा पण त्या अडकल्याने एकदा पंडितांनी ऐकलं, अरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वास्तविक आपण समापनाच्या चित्राला प्रारंभ करताना अनेक लोक मात्र प्रारंभाचा घेतला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. जेव्हा कार्यारंभ तुका म्हणे पडलो पाया, देवाला काय शरणागती करायची. अरे तुका म्हणून पडलास, पहा काय सुंदर असे भाव आहे अभंगाचे. तुका म्हणे पडलो पाया परिवर्तन. अध्यात्म चिंतन शिबिर मुक्तिधाम अहमदाबाद. खरोखरच हे अध्यात्म चिंतन शिबिर हे सारखी लागलं. या केदारी महाराज मठाधिपती परमपूज्य विठ्ठल महाराज आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्कृताचार्य प्रवक्ते तसेच बाजूला बसलेली खुर्चीवरील मंडळी प्रतिष्ठित आणि समोर या शिबिरासाठी उपस्थित झालेले बंधू आणि भगिनी, जय हरी. सद्गुरु श्री आवरे गुरुजी, अतिथी विशेष म्हणून आलेले पाहुणे उमेश महाराज, सत्राचे अध्यक्ष मीनाक्षीबाई पालन करून शिबिराचं संचालन करून आणि मार्गदर्शन केलं आहे, त्याबद्दल मी त्यांच्या खूप खूप आभारी आहे. पण विसरून गेलो, पण 3 दिवसामध्ये त्यांनी 150 फोटो आम्हाला तयार करून दिले, त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार. कार्यक्रम गुगलवर सर्च केलं, नाव आहे वाघे, आणि घरात जर वातावरण संस्कारमय असलं
सौगात